नमस्कार. जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे नाव पुष्कर सुनील कुलकर्णी आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी किरिबाती या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे. किरिबाती हा देश किरिबास या नावाने देखील ओळखला जातो. किरिबाती किंवा किरिबास हा पॅसिफिक महासागरातील द्वीप देशांचा समूह आहे. बेटांचा समूह असलेला देश आहे. ही प्रवाळ बेटे आहे. या बेटांवर सुमारे 4 ते 5 हजार वर्षापूर्वी ऑस्ट्रोनेशियन वंशाचे आदिवासी लोक तिथे राहत होते. कालांतराने इसवी सन 1300 साली किंवा 1300 वर्षापूर्वी तिथे फिजियन, सामोअन आणि टोंगन लोकांचे आगमन झाले. तिथे ऑस्ट्रोनेशियन वंशाबरोबर मेलेनेशियन पॉलिनेशियन वंशाच्या लोकांचाही प्रभाव तिथे वाढू लागला. त्यानंतर तेथे विविध आदिवासी जमातींमध्ये संघर्ष निर्माण झाला. इसवी सनाच्या 17व्या शतकात युरोपियन लोकांचे लक्ष या जमिनीकडे गेले. अनेक युरोपियन खलाशांचा तिथे त्या बेटांवर पोचले. मात्र त्या बेटांवर वस्ती करण्यात त्यांनी स्वारस्य किंवा रस दाखवला नाही. पुढे 1778 साली इंग्रज खलाशी विल्यम गिल्बर्ट यांनी तिथे या बेटांचा शोध लावला व त्या बेटांवर तो येऊन पोचला. मात्र त्याने तिथे राहण्यात फारसे स्वारस्य दाखवले नाही. कालांतराने हे बेट हळूहळू इंग्रजांच्या आधिपत्याखाली आले. इसवी सन 1820 साली या बेटाचे नामकरण गिल्बर्ट आयलँड्स असे करण्यात आले होते. त्याचवेळी ते 1892 साली हे बेट इंग्रजांचे संरक्षणाखालील क्षेत्र बनले व त्या बेटांवर आदिवासींची सत्ता होती. मात्र त्याच्या संरक्षणाची जबाबदारी इंग्रजांची होती. म्हणजे त्यांना मर्यादित स्वातंत्र्य होते. मात्र त्याचे परराष्ट्र धोरण ठरवण्यात इंग्रज ठरवत असत. दुसऱ्या महायुद्धापर्यंत तिथे इंग्रजांचे वर्चस्व होते. तिथे मिळणारे खनिज संपत्तीचा फायदा इंग्रजांना झाला. तिथे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने या बेटांवर हल्ला करून ती बेटे जिंकून घेतली. मात्र अमेरिकन सैन्याने 1943च्या लढाईमध्ये त्यांचा पराभव करून ही बेटे जपानकडून जिंकून घेतली. इसवी सन 1979 साली किरिबाती किंवा किरिबासला स्वातंत्र्य मिळाले. किरिबाती हे पर्यटनाच्या दृष्टीने अग्रेसर द्वीप देशांपैकी एक आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा किंवा सबस्क्राईब करा. धन्यवाद.